मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरू केल्याची माहिती समोर आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर याआधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचून केल्याचं दिसून आलं। आता या टोळीवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आता त्याआधी आपण संतोष देशमुख यांची हत्या कशा प्रकारे करण्यात आली आणि कोर्टात कोणता युक्तिवाद करण्यात आला, मारेकऱ्यांनी कोणकोणते हत्यारे वापरली त्याची माहिती आपण जाणून घेऊया। संतोष देशमुखांची हत्या क्रूरपणे करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती, कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती। मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले, संपूर्ण पाठ काळी निळी झाली होती। शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या होत्या। सध्या या प्रकरणातील 4 आरोपी हे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून या हत्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत। तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती देखील दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जयराम चाटे, प्रतीक गुले आणि महेश केदारला 12 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी देण्यात आली। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक करण्यात आलं। कृष्ण आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे। खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडलाही अटक करण्यात आलं आहे। संतोष देशमुखांची हत्या करताना कोणकोणती शस्त्रे वापरली ते जाणून घेऊयात। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केला आहे। तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांची हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचांचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती, लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, तसेच लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती देखील वापरली होती। आता मोक्का कायदा लागल्यास कोणती कारवाई होते ते जाणून घेऊयात। या कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते, पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवरही येतो। आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारचीही कारवाई होते। अशा आरोपींना अटक केली जाते, तरी सुद्धा आरोपींमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते। यानंतरही आरोपींमध्ये जर सुधारणा होत नसेल अशा वेळी पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। मोक्का लागलेल्या आरोपींना काय शिक्षा मिळते ते जाणून घेऊया। मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोक्काच्या कलम 3(1) नुसार देता येते। ही शिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते। त्याचबरोबर किमान दंड हा 5 लाखांपर्यंत असतो। तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे। संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेत जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगार गुन्हा करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली जाते। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील एसआयटी पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी लागेबांधे असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। त्यानुसार एसआयटी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विघ्ने आणि मनोज वाघ एसआयटी टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांच्या वाल्मिक कराड यांच्यासोबतचा एक फोटो नुकता सोशल मीडिया व्हायरल झाला होता। वाल्मिक कराड यांच्याशी लागेबंध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना एसआयटी पथकातून स्थान दिल्यामुळे विरोधकांनी रान उठवले होते।